प्रभादेवीचा वादग्रस्त पूल आता शुक्रवारी मध्यरात्रीपासून आता बंद करण्यात येणार आहे। शिवडी नावाशिवा पुलाच्या विस्तारीकरणासाठी हा निर्णय घेतला गेलेला आहे। त्यामुळे आता मध्य मुंबईमध्ये वाहतुकीमध्ये फेरबदल करण्यात आले आणि या संदर्भामध्ये माहिती देते आमची प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्या सोबत आहे। ज्योत्स्ना, हा पूल बंद झाल्यानंतर नेमके पर्यायी मार्ग कोणकोणते मुंबईकरांना उपलब्ध होणार आहेत आणि वाहतूक कोंडी निवारण्यासाठी सध्या वाहतूक पोलिसांकडून काय काय पावलं उचलली जातात अगदी थोडक्यात? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की हाच जो माझ्या मागे तुम्हाला ब्रिज दिसतोय, हाच एल्फिस्टन ब्रिज जो आहे तो आज रात्री 1 वाजल्यापासून जे आहे तो बंद करण्यात येणार आहे आणि या पुलाचं पाडकाम जे आहे ते आज रात्रीपासूनच सुरू होईल। मात्र त्यापूर्वी आज रात्री 1 पासून हा पूल बंद करण्यात येतील। पूर्वेकडून जर आपण बघितलं की हा वाहतुकीचा मार्ग हा जर बंद झाला तर कोणकोणते मार्ग उपलब्ध राहतात, तर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनाकरता दादर पूर्वकडून दादर पश्चिमेकडे मार्केटकडे जाणारे वाहन चालकासाठी खास करून टिळक ब्रिज जो आहे, टिळक ब्रिजचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल, जो प्लाझाच्या इथेही निघतो। त्याचबरोबर परेल पूर्वकडून प्रभादेवी लोअर परेलला जाणारे वाहन चालक हे करी रोडचा ब्रिजचा वापर करतील। म्हणजे असं आहे की आपण ज्या ब्रिजच्या ठिकाणी उभे आहोत त्याच्या या बाजूला दादर आहे, त्या ठिकाणी टिळक ब्रिजचा वापर होईल। तर या बाजूला जो आहे तो आपण बघतोय की लोअर परेलचा जो करी रोडचा ब्रिज आहे त्याचा वापर करण्यात येईल। परेल भायखळा आणि पूर्व प्रभादेवीकडनं जे आहे ते वरळी कोस्टल आणि सीलिंगच्या दिशेने जाणारी वाहनं जी आहेत ती चिंचपोकळीचा ब्रिज जो आहे नक्कीच ज्योत्स्ना, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या आता वाहतूक पोलिसांकडून सुद्धा नियंत्रण ठेवणं आणि वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये यासाठी आता पावलं उचलणं आता गरजेचे आहे। त्यामुळेच आता हे फेरबदल करण्यात आलेले आहेत।